आमची पूर्ण सोसायटी दुसऱ्याच्या घरामध्ये डोकवण्यात बिझी होती. का ते पुढे सांगतेच, पण त्याआधी आकाशपासून व्हिडिओची सुरुवात होतीये. आज बनवले होते उत्तप्पे आणि चटणी, कारण नाश्ता माझा आज होत होता आकाशच्याच हाताने. आता ही लाडीगोडी कशासाठी, तर काल ह्या सगळ्यांनी केली होती पिझ्झा पार्टी, तेही मला सोडून. कारण आहे ना, मी समोर असताना पण मला ह्यातलं काय खायला मिळणार नव्हतं. आता कितीही केलं तर हे सगळं खाण्याचा मोह आपल्याला आवडतो का, म्हणून एक मोमोज तरी मी चोरून का होईना पण खाणारच. आणि आता मला हे सगळं करून जायचं होतं टेलरकडे, कारण आता आठवड्यावरती बारसा आले आणि माझी साडी ब्लाऊज काहीच रेडी नाहीये. पण पावसाला कुठे मान्य आहे की मी 5 मिनिटं बाहेर पडावं. लगेच त्यांनी हजेरी लावली, त्यामुळे म्हटलं पाऊस जाण्याची वाट बघत बसावी. तर ह्यांचं चाललं होतं इकडे रील्स काढणं. आता पाऊस थोडासा थांबलाय म्हणून निघालो, तर परत एकदा पावसाने थोडीशी हजेरी लावली, थोडंफार भिजलोच. आता इथे आलो तेव्हा आहे ना, अर्णव आमचा इतका खोडकर आहे ना, आता त्याला तरी समजतंय का आकाश केवढे तो केवढा, पण झोका मात्र ह्यालाच द्यायचा होता. आता माझं तर काम झालं होतं, पण काहीतरी खाल्ल्या पिल्ल्याशिवाय आमची आलिशा दीदी जाऊ कुठे देतीये. आता कॉफीचा फीडबॅक घेण्यासाठी ह्या मॅडम थांबलेल्या आहेत फक्त. तिथून घरी आले तर माझं हे पार्सल डिलिव्हर झालं होतं. आता हे एक डायरी मी माझ्यासाठी मागवली होती. मला छोट्या मोठ्या गोष्टी नोट करायची सवय आहे. आणि हा माझा छोटा डॉन 4 फोटो क्लिक करावे म्हटलं तर कधीच हसणार नाही. आता सांगते हा काय विषय, सगळेजण एकाच घरात डोकवत होते, कारण आमच्या इथली छोटी अन्वी ना घरातलं लॉक लावून झोपली होती. आता बाल्कनीतून दरवाजातून सगळीकडनं आरडाओरडा चालू होता, पण त्या मॅडम काय उठत नव्हत्या. ती तर झोपली, पण आम्हा सगळ्यांची मात्र तिने झोप उडवली होती. आणि ज्या वेळेला ती उठली त्यावेळेसची तिची रिॲक्शन आता तुम्ही बघा.